Students, today we will continue our that chapter लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्ड ह्याच्यामध्ये कालचा आपला डिस्कशनचा पॉईंट होता लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमधला डिफरन्स. आज आपण काय बघणार आहे तर आज आपण बघणार आहे पहिली कॉन्सेप्ट ह्या चॅप्टरमधली ती आहे हर्बेरियम. हर्बेरियम मीन्स वॉट. तर ह्या पेजवर बघताय तुम्ही एक प्लांट, ड्राय केलेला प्लांट इथं स्टिक केला गेलेला आहे. त्या प्लांटचे फ्लावर्स आहेत, लीफ आहे, स्टेम आहे, बर्ड्स दाखवलेले आहेत. ह्या प्लांटच्या कलेक्शनला, ड्राय कलेक्शनला हर्बेरियम म्हणलं जातं आहे. ओके. व्हॉट इज हर्बेरियम ह्याचा आन्सर काय झाला मग आपल्याजवळ? ड्राय कलेक्शन ऑफ प्रेस्ड, ड्रायड अँड प्रिझर्व्ड प्लांट. प्लांटला ड्राय करून प्रिझर्व करणं ही मॅथड फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केली होती सायंटिस्ट ल्युका घिनी. Who introduced that? The introduced by Luca Ghini. What is the steps of herbarium preparation? हर्बेरियम तयार कसं केलं जातं आहे तर हर्बेरियम तयार करण्याची पहिली स्टेप आहे कलेक्शन ऑफ प्लांट्स. प्लांट्सचं कलेक्शन कसं तर व्हेजिटेटिव्ह अँड रिप्रोडक्टिव्ह बोथ पार्ट्स आर कलेक्टेड. कलेक्शन केलं गेलं त्याचे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स मीन्स लीफ, रूट, स्टेम आणि रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे त्याचा फ्लावर. ह्याचं कलेक्शन करणं पहिली स्टेप झाली. द सेकंड स्टेप इज ड्राईंग. ड्राय करणं. ड्राय करण्याकरता त्या प्लांट्सला व्यवस्थितपणे अरेंज करून ब्लॉटिंग पेपर्सच्या मध्ये ठेवलं जातं आहे आणि त्याला प्रेस करण्याकरता आयरनच्या प्रेस असतात, लोखंडाच्या प्रेस असतात, त्यांच्यामध्ये दाबून ठेवलं जाते काही दिवसाकरता आणि त्या प्रोसेसला म्हणलं जातं आहे ड्राईंग. हे तर तुम्हाला खूप कॉमन माहिती आहे. जेव्हा आपण एखादा प्लांट किंवा लीफ आपल्याला फ्लावर आवडला तर बऱ्याच वेळा आपण आपल्या बुक्समध्ये दाबून ठेवतो आणि त्याच्यामुळे त्याचा मॉइश्चर तो पेपर ॲब्झॉर्ब करून घेतो आहे आणि तो फ्लावर तसाच ड्राय होतो आहे. म्हणजेच ती प्रोसेस काय झाली तर ड्राईंगची. आफ्टर दॅट द थर्ड स्टेप इज पेस्टिंग. पेस्टिंग म्हणजे काय करायचं आहे तर ड्रॉइंग शीट्स ज्याला हर्बेरियम शीट्स म्हणल्या जातात. ह्या ड्रॉइंग शीटवर त्या ड्राय प्लांटला पेस्ट केलं जातं आहे, चिटकवलं जातं आहे. ते कशाच्या हेल्पनी तर आयदर इट स्टिक्स विथ निडल अँड थ्रेड किंवा त्याच्याकरता यूज केल्या जातात टेप, सेलो टेप्स यूज केल्या जातात. आणि ह्या हर्बेरियम शीटचं साईज काय असायला पाहिजे तर साईज खूप इम्पॉर्टंट आहे. MCQsमध्ये ह्या पॉईंट विचारला गेला आहे. साईज असायला पाहिजे, आयडियल साईज आहे 29 by 41 सेंटीमीटर. Okay, so the third step was pasting. Then the next step is poisoning. Poisoning काय आहे तर 0.1% मर्क्युरिक क्लोराईड किंवा DDT ह्याचा स्प्रे करून त्या प्लांटला प्रिझर्व केलं जातं आहे, म्हणजे सेफ ठेवलं जातं आहे. कशापासनं तर टर्माईट किंवा एखादा फंगल इन्फेक्शन त्याला लागू नये आणि तो डिकम्पोज होऊ नाही. लाँग टाईम करता त्याला सेफ ठेवणं, प्रिझर्व करणं ही प्रोसेस म्हणली गेली पॉयझनिंग. आणि पॉयझनिंग करण्याकरता यूज काय केलं जातं आहे तर 0.1% मर्क्युरिक क्लोराईड or the spray of DDT. Then the fifth step is labeling. काय केलं जाणार आहे त्याला तर लेबल केलं जाणार आहे. लेबल करणं म्हणजे त्या प्लांटबद्दलची इन्फॉर्मेशन त्या शीटवर, हर्बेरियम शीटवर मेन्शन केलं जातं आहे. ही लेबलिंग मोस्टली त्या हर्बेरियम शीटच्या राईट साईडला केली जाते. लेबलिंग म्हणजे इन्फॉर्मेशन काय काय दिलं जातं आहे तर फर्स्ट पॉईंट तिथं दिला जातो आहे की दिस प्लांट फ्रॉम वेअर इट इज कलेक्टेड. हा प्लांट कुठून कलेक्ट केला गेला. दुसरं तिथं दिलं जातं आहे नेम ऑफ कलेक्टर, कोणी कलेक्ट केला. तिसरी इन्फॉर्मेशन तिथं मेन्शन असते त्या प्लांटचा कॉमन नेम, म्हणजे ज्या एरियामध्ये तो प्लांट कलेक्ट केला आहे त्या रिजनमधले लोक त्याला कोणत्या नावाने ओळखतात. आणि नेक्स्ट इन्फॉर्मेशन तिथं दिली जाते आहे सायंटिफिक नेम इफ इट इज नोन. इफ इट इज नॉट नोन देन इट इज आयडेंटिफाय. रिसर्च केलं जाते त्याच्यावर हे आयडेंटिफाय करण्याकरता की तो कोणत्या फॅमिलीला बिलॉंग करतो आहे.
आणि मोस्ट इम्पॉर्टंटली काय मेन्शन केलं गेलं आहे, तर डेट मेन्शन केली जाते आहे, कोणत्या तारखेला तो प्लांट कलेक्ट केला गेला होता. ह्या स्टेपला म्हणलं जातं आहे लेबलिंग. लेबल लावलं गेलं त्याला. ओके, सो कम अगेन द फर्स्ट पेज. आता हे सगळ्या पॉईंट स्टेप समजून घेतल्यानंतर एकदा परत आपण ह्या डायग्रॅमला ऑब्झर्व करूया. डायग्रॅममध्ये बघताय तुम्ही ह्या हर्बेरियम शीट दाखवलेली आहे. ह्या हर्बेरियम शीटमध्ये हा ड्राय प्लांट आहे, ज्याच्यामध्ये त्याचे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स पण आहेत आणि रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स पण ड्राय केले गेलेत. ड्राय केल्यानंतर ह्या पिक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे ह्याला कशाने स्टिक केलं आहे, तर थ्रेड्सने स्टिक केलेलं आहे बघा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं जाणार, तर स्प्रे केला जाणार 0.1% मर्क्युरी क्लोराईड किंवा DDTचा. कशाकरता, तर त्याला प्रिझर्व करण्याकरता लॉंग टाईमला फंगल इन्फेक्शन त्याच्यावर लागू नाही, डिकम्पोज होऊ नये म्हणून. आणि मग त्याच्यानंतर त्याला केलं जातं आहे लेबलिंग. आणि लेबलिंग मोस्टली ड्रॉइंग शीटच्या राईट साईडला होतं आहे. लेबलिंगमध्ये काय काय सांगितलं जाणार आहे, तर आपण आत्ताच सांगितलं. लेबलिंगमध्ये सांगितलं जाणार कुठून कलेक्ट केला गेला, कलेक्ट करणाऱ्याचं नाव, तिथं ज्या एरियामधून कलेक्ट केला गेला आहे त्या एरियामध्ये त्याचं कॉमन नेम काय आहे, आणि जर तो प्लांट नोन आहे तर त्या प्लांटचं सायंटिफिक नेम काय आहे, आणि कलेक्ट करण्याची डेट ही मेन्शन केली जाते. ही मॅथड आहे हर्बेरियम प्रिपरेशनची. ओके, which is first introduced by this scientist named Luca Ghini. Right. Then the next point you are observing in this page, succulent plant चं कलेक्शन कसं केलं जाणार. जर प्लांट नॉर्मल टेरेस्ट्रियल प्लांट आहे तर त्याला ब्लॉटिंग पेपरमध्ये ठेवून ड्राय करणं हे पॉसिबल होईल. बट जस्ट इमॅजिन करा, जर एखादा कॅक्टस आहे ज्याला तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे, ज्याच्या लीफ खूप थिक असतात, असा जर प्लांट असला तर त्याला ड्राय करणं पॉसिबल होत नाही. आणि त्या प्लांट कॅटेगरीला काय नाव असते, त्याला म्हणलं जातं आहे सक्युलेंट. जर सक्युलेंट प्लांट आहे तर त्याचं कलेक्शन किंवा प्रिझर्वेशन कसं केलं जाणार आहे, तर त्याला प्रिझर्व केला जातं आहे फॉर्मेल्डिहाईडमध्ये. फॉर्मेल्डिहाईड लिक्विड ग्लास जार्समध्ये ठेवलं जातं आहे आणि त्याच्यात हे प्लांट्स प्रिझर्व केले जातात. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ हर्बेरियम. ओके, देन द नेक्स्ट पेज. काय इम्पॉर्टन्स आहे ह्या हर्बेरियम प्रिपरेशनचं, कशाकरता केलं जातं आहे, तर हे हर्बेरियम एक टेक्सॉनॉमिकल एड आहे. टेक्सॉनॉमिकल एड ह्या शब्दाचा अर्थ काय, तर टेक्सॉनॉमी म्हणजे प्लांटला आयडेंटिफाय करणारी, क्लासिफाय करणारी जो सायन्सची ब्रांच आहे त्याला हेल्प करणारा हे एक इम्पॉर्टंट टूल आहे, ज्याच्या थ्रू रिसर्च करणाऱ्यांना त्या प्लांटबद्दलची सफिशियंट इन्फॉर्मेशन मिळते. इफ यू नो दॅट एव्हरी युनिव्हर्सिटी हॅज इट्स लोकल हर्बेरियम. प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये त्या एरियाचे, त्या लोकल एरियामध्ये मिळणाऱ्या प्लांट्सचं कलेक्शन असतं, जे हेल्प करतो आहे तिथं रिसर्च करणाऱ्या रिसर्च स्कॉलर्सला त्या प्लांटची सफिशियंट इन्फॉर्मेशन देण्यामध्ये. ओके, देन द नेक्स्ट पॉईंट इज इम्पॉर्टंट हर्बेरियम इन इंडिया. इंडियामधले इम्पॉर्टंट हर्बेरियम कोणते कोणते, तर पहिला पॉईंट आहे सेंट्रल नॅशनल हर्बेरियम ऑफ द इंडियन बॉटनिकल गार्डन इन कोलकाता. सेकंड इन देहरादून. देहरादूनमधल्या ह्या हर्बेरियमचं नाव आहे हर्बेरियम ऑफ द फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. थर्ड इन लखनौ. ह्या हर्बेरियमचं नाव आहे नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. फोर्थ इन पुणे, वेस्टर्न सर्कल हर्बेरियम ऑफ बॉटॅनिकल सर्वे. हे जे पॉईंट्स आहेत हर्बेरियमची नावं, हे आपल्याला इथले खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, जी MCQजमध्ये पण विचारले जाते आणि थेअरीमध्ये पण हा क्वेश्चन
इम्पॉर्टंटली असतोय. सो लिस्ट ऑफ इम्पॉर्टंट हर्बेरियम in India. Then the next point in this chapter is botanical garden. बॉटॅनिकल गार्डन काय यूज आहे, कशा करतात तयार केले जातात, तर बॉटॅनिकल गार्डन्स हे काय आहे, तर इट इज कलेक्शन ऑफ लिव्हिंग प्लांट्स फ्रॉम वेरियस ग्रुप फॉर सायंटिफिक स्टडी. आताच आपण हर्बेरियम हा पॉईंट बघितला होता, ज्याच्यात सांगितलं होतं त्या प्लांट्सचं काय आहे तर ड्राय कलेक्शन आहे. बट इन बॉटॅनिकल गार्डन दॅट living plants are collected in a certain area for their scientific studies. This is called botanical garden. Then the famous botanical garden in India, कोलकाता बॉटॅनिकल गार्डन, ज्याचं नाव आहे इंडियन बॉटॅनिकल गार्डन. दार्जिलिंगमधल्या बॉटॅनिकल गार्डनचं नाव आहे लॉयड बॉटॅनिकल गार्डन. लखनौच्या बॉटॅनिकल गार्डनचं नाव आहे नॅशनल बॉटॅनिकल गार्डन. अँड देहरादूनमधल्या बॉटॅनिकल गार्डनचं नाव आहे गार्डन ऑफ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके, सो आजची कन्सेप्ट आपली काय होती, तर पहिली कन्सेप्ट होती आपली हर्बेरियम, जो ड्राय कलेक्शन ऑफ प्लांट आहे, त्याच्या स्टेप्स आपण बघितल्या, कसं तयार केलं जातं आहे. देन एक इम्पॉर्टंट पॉईंट तिथं आपण डिस्कस केला की जर प्लांट सक्युलेंट असेल म्हणजे कॅक्टस ग्रुपमधला असेल तर त्याला प्रिझर्व करण्याकरता फॉर्मेल्डिहाइड लिक्विडचा उपयोग केला जातो आहे. आफ्टर दॅट इम्पॉर्टंट हर्बेरियम इन इंडिया ह्याची लिस्ट बघितली. देन नेक्स्ट पॉईंट होता आपला बॉटॅनिकल गार्डन. बॉटॅनिकल गार्डन म्हणजे काय, तर लिव्हिंग प्लांट्सचं कलेक्शन आणि इंडियामधले बॉटॅनिकल गार्डन्सची एक लिस्ट आपण इथं बघितली. ह्या दोन्ही पण लिस्ट आपल्याला थेअरी अँड MCQs करता खूप इम्पॉर्टंट असतात. ओके, थँक्यू.